आमच्या लाईफची एक नवीन अपडेट आहे, ती काही दिवसात तुम्हाला कळेल. आता आम्ही हो आता आम्ही जरा चाललेलो आहोत पुण्याला आणि पिंपरीला. नाही दुकानासाठी नाही, दुकानाचं सामान आणण्यासाठी नाही चाललो आहे आम्ही बेसिकली. ते तुम्हाला नाही सांगणार. तेच म्हणून तर मी म्हटलं की आमचं लाईफचं एक अपडेट आहे, सो त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. जरा सामान वगैरे काय काय घ्यायचं आहे, सो म्हणून निघतोय सगळं रेडी होऊन. आणि लकीली पाऊस थांबला आहे, त्यामुळे टेन्शन नाही. पाऊस असला की टेन्शन असतं. माझं पण बघ कसं झालंय सगळं. मी कसं करते लूज? हे जॅकेट फोल्ड करायचे असतात का? फोल्ड केल्यानंतर इलास्टिक लूज होतं का? हो. सांगा जरा हिला. पुण्यात पण पाऊस नसला पाहिजे. पाऊस असला की टू व्हीलरवर जाणं अवघड होतं आणि कार घेऊन गेलं की स्पेशली खूप ट्रॅफिकमध्ये अडकायला होतं, सो म्हणून कार नाही नेत होत. माझं स्टोल काढ डिक्कीतला. तिचे दिवस आहेत गाईज, त्यामुळे आम्हाला रस्त्यावरती खूप वारकरी दिसत आहेत. आणि इथे आम्ही आता कासारवाडी सोडलं आहे, खडकी एरियामध्ये होतं आणि इकडे खूप सुंदर सेट उभारला आहे त्यांनी विठ्ठलाचा. तुम्हाला दाखवते मी, खूप सुंदर केला आहे, रिअल वाटतं एकदम. आणि आम्ही जाऊन येऊ पिंपरी मार्केटमध्ये, पण काही मनासारखं आमचं काम झालं नाही, सो आम्ही आता पुण्यात चाललेलो आहोत चोर बाजारात. तिकडे आमचं काम होतंय का बघूया. बाजार भाई, चोर बाजार नाही, जुना बाजार, जुना बाजार. हो किती सुंदर केलंय, छान उभारलाय सेट. वाव. एकदा तरी वारी करावी असं म्हणतात, तर अभिषेकची पण फार इच्छा आहे. तर बघूया फ्युचरमध्ये आम्हाला एकदा योग येईल वारी करण्याचा. काय अभिषेक? माझ्या बाबांनी केली 2-3 वर्षांपूर्वी. बाबा वारीला जाऊन आले वंटू करत. आणि आज ओपन स्काय आहे सगळं. आज पाऊसच नाही आहे. आता गेले त्या दिवशी तो एवढा जोरात पाऊस झाला, त्यानंतर पाऊसच नाही आहे. ऊन पडलंय, उन्हाळ्यासारखं. काय कळत नाही मला निसर्गाचं काय चाललंय बेसिकली. आम्ही नाही जुना बाजारामध्ये आलो आणि असं एकदम मूवीमध्ये बघतो ना की असं छोट्या छोट्या गल्ल्या, त्याच्यात सगळी लोक काम करत असतात, हे तसं फील होतं. तर बेसिकली मी सॉरी मी इतके वर्ष पुण्यात राहते, पण मी या एरियामध्ये फर्स्ट टाईम आले जुना बाजारमध्ये. वेगळाच फील येतो एकदम, काहीतरी पिक्चरमध्ये दाखवतात ना तसं वाटतं. असं एकदम ते मुंबईची सगळ्यात गरीब आहे कुठली? नको बोलू. नाही विचारते मी तुला. धारावीत कशी छोटी छोटी दुकान आहेत तसं आहे. मी पुण्याची ही साईड कधी बघितली नव्हती. हे चालतच जाऊया अभिषेक, तिकडेच आहे. हा गाडी मी तिथं नाही लावली. इलेक्ट्रॉनिक आहे विचारतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीपाशी आम्ही पोहोचलेलो आहोत. चला आज आमच्यासोबत तुम्हाला पण दर्शन करवते मी बाप्पाचं. होत आहे की नाही गर्दीत माहीत नाही. अरे यार, त्या रोडवर आलो आणि ट्रॅफिक नाही, शक्यच नाही. हे बघा आमचा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. नाही
काय मला माहिती आहे ते रस्ते. तोपर्यंत सँडविच खायचं. खाऊ ना आधी आपण तुळशीत जाऊया. ही चक्कर मारायची का? आणि पोहोचलो पुण्याला, गाडी पार्क केली, नशिबाने पटकन पार्किंग मिळाली आम्हाला दगडूशेठच्या शेजारी. आणि आता जरा तुलसी म्हणून घरगुती गोष्टींचं दुकान आहे प्रसिद्ध, तिकडे चाललो आहे. काही काही गोष्टी जरा आमच्या घरी सांडशी. हे इकडे आहे ना तुलसी. अभिषेक, अरे तुलसी इकडे. चीअर्स. तू पिस्ता मिक्स घेतलं. मिशिरा कसं लागलं. क्वालिटी जरा जास्त सुधारली असं वाटतं मला इतक्यात. आधी असं खरखर लागायचं यांचं, आता लागत नाही, सॉफ्ट लागतं. बघू तुझं मला. बरं, आम्ही तुम्हाला आमचा लाईव्ह अपडेट अजून दिलेला नाही आहे, जो आम्ही देऊ. आम्ही आलेलो आहोत, माझा आवाज येणार नाही. आम्ही आलेलो आहोत इकडे तुळशीबागेतल्या तुलसी दुकानामध्ये, तिकडे सगळं घरातल्या गोष्टी, संसाराच्या गोष्टी, किचनमधल्या गोष्टी मिळतात. सो तुम्ही हे करून गेस केलाच असेल की आम्ही इथे काय घेण्यासाठी आलेलो आहोत. गेस नसेल, तुम्हाला नसेल समजलं तर तुम्हाला लवकरच सांगण्यात येईल ती गोष्ट. आणि आता आमच्याकडे एक लग्न आहे या मंथ एंडला, सो 21 ते 30 जुलै फुल बिझी, फुल. त्यासाठी मी जास्त आता विचार करत होते की इथं मूळचंद जवळ आहे, तर मूळचंदमध्ये जाऊया का. तर अभिषेकची पण सेम रिॲक्शन होती, मी पण थोडा विचार करतो मूळचंदमध्ये जाऊया का. म्हटलं मी पण आता तोच विचार करते. तर बघूया, आता तो बिलिंग करतोय. बसलाय का बागेत. हे तुटणार नाही ना. एक बॅग आम्हाला अशी अजून एक मिळेल. हा, तर पुण्यात नाही बसणार माझं. थँक्यू. काय कोइन्सिडन्स नव्हत्या काहीच. काय कोइन्सिडन्स झाला आता. मी आता सहज विचार करत होते की आता आमच्याकडे लग्न आहे, तर काय करावं. अभिषेककडे कुर्तेच नाही आहेत, रिपीट होणार आहेत. अभिषेकला म्हणलं, मग मी हळूच अभिषेकला बिन मारली, म्हणलं तू काय करणार आहेस कुर्त्यांचं, काय करणार आहेस लग्नात. अभिषेक म्हणतो मी थोडा विचार करतोय मूळचंदला जायचा. मी म्हटलं मी पण तोच विचार करतेय, मूळचंदला तुझ्यासाठी जाऊया आपण कुर्ते घ्यायला. मस्त सामान घेतलं आम्ही आता तुलसीत गेलं की काय घ्यावं काय नको असं होतं. पण टू व्हीलरवर आलो आम्ही, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स येतात घरी घेऊन जाताना. तर आम्हाला पुण्यावरनं टू व्हीलरवरती सामान घेऊन जावं लागणार. आम्ही मगाशीच घरी आलो, अर्धा तास झाला. आणि आता जिमला जायचं आहे. मला असं वाटलेलं, एक मिनटं. मला असं वाटलेलं की जरा आराम होईल, घरी जाऊन झोपता येईल, पण नाही. काही ना काहीतरी उद्योग पाठीशीच आहे. ॲक्च्युली एक मीटिंग होती 4 वाजता, पण आम्ही पुण्याला गेल्यामुळे ती मीटिंग तर मला काय अटेंड नाही करता आली. मग मी घरी आले.
जवळजवळ 6:30 वाजता. आणि त्यांचा मला फोन आला की आम्हाला स्टेशनरीची रिक्वायरमेंट आहे, तुम्ही येऊ शकाल का. तर मी म्हटलं ओके, 10 मिनटामध्ये आले. पण मी रेडी व्हायला घेतलं 10 मिनटात, त्यांचा परत फोन आला की आम्ही आता निघायच्या झोनमध्ये आहोत, तुम्ही आता नका येऊ. मी रेडी झालेले, परत सगळं उतरवलं. मग म्हटलं आता मी जर झोपले तर मी काय उठणार नाही 9-10 शिवाय 3 ते 4 तास. म्हटलं की आता उठलेच आहे तर पटकन आवरू आणि जिमला जाऊन येऊ. म्हणून मी जिमसाठी रेडी झाले. मी कानातले पण घातले, ते काय कानातले घातलेत मी जिमच्या ड्रेसवर, मला तेच कळत नाही आहे. पण आज जाऊ दे, आज जेन्युअनली ताकदच नाही आहे अंगात. आणि असं, आणि हे आजचंच नाही आहे ॲक्च्युली, हे रोजचं हेक्टिक लाईफ चालू आहे आमचं, माझं आणि अभिषेकचं. जिममध्ये गेल्यावर भेटू. तुम्हाला माझ्या चेहऱ्याकडनं कळलंच असेल बेसिक टायर्डनेस माझा किती आहे. माझे डार्क सर्कल्स पण खूप वाढले आहेत. ठीक आहे, जिंदगी है. जस्ट जिमवरनं आले मी, जस्ट 1 मिनटं. इतकी वाईट आज लागली माझी, लेग्स मारले होते, टोटली लागली आज, ताकदच नाही अंगात. आणि उद्या मी आणि अभिषेक चाललो आहे ट्रेकिंगला, किंजाळगड वाई साईडला आहे. त्यामुळे आज मला असं वाटतं आता माझी चूक झाली की मी आज लेग्स घेतले जिममध्ये. आणि गंमत दाखवते. भाई हा एवढा उड्या मारतो, तुला जायचं आहे कुठे, तुला चढता येणार आहे का त्या वॉलवरनं? हां, बघतो तू माझ्याकडे कसा. हे शाणे आहे हा. असं या वॉलवरनं वर चढायचा प्रयत्न करत होता. एवढी उडी उंच तुला नाही मारता येणार बाबू. आहा, नजरों से नजर मत मिला बेडका. चल, तुझं झालं असं सगळं खाऊन पिऊन मस्त इथे सोसायटीतली किटकं बिटकं. आता आम्हाला वर जाऊन जेवायचं. बाय बाय. मी अशी लिटरली अशी चालते, अशी चालते मी. हे बॅक टू नेक्स्ट डे. मी सकाळी आमच्या शॉपवर आले आणि काल मी जिमवरनं घरी आल्यावरती मी काहीच व्लॉग केला नाही. आज सकाळी मला आणि अभिषेकला जायचं होतं ट्रेकिंगला. अभिषेक तर गेला आहे, पण मी तर काही जाऊ नाही शकले, कारण मी इतकी फालतूगिरी गेली की मी काल लेग्स मारले, मला चालता येईना. त्यात मला खूप जास्त उष्णता झाली आहे, त्यामुळे मला थाईजला तो पण त्रास होतो आणि सगळ्या जिभेखाली पण मला सगळे ते छाले आले उष्णतेचे. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये मी ट्रेकला आज जाणं शक्यच नव्हतं. मला तिकडे जाऊन त्रास झाला असता किंवा मग मी इतकी ट्रेक एन्जॉय करू शकले नसते. सो मग मी अभिषेकला म्हटलं की तू एकटा जाऊन ये. आणि मी आता ट्रेकिंगचे फोटोज बघते तर मी खूप काहीतरी मोठं मिस केलं आहे असं फील होतं मला, कारण इतके सुंदर फोटो आले आणि इतकं सुंदर वातावरण आहे आज तिकडे ट्रेकिंगला. 60 पीपल गेलेत टोटल. तर ठीक आहे, पण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो आता मी नेक्स्ट टाईम नक्कीच जाणार आहे. बोला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.